जत्राला गेलो होतो मुक्का चूक झाली दिंडीत हो ना नाही तिथे एक मिनिट उकचूक झाली नका बोलू एक मिनिट स्टॉप करा काय झालं कुठं आलेल तुमची बायको तुला सांग का तो आपल्या गावचा बाबूराव नाही का बाबूराव हा तो आम्ही संगच गेलो होतो बाबे हा त्याला काय घेऊन गेले त्यानं मला दर्शनच्या बारीमध्ये लावलं माझ्या बायको घेऊन पळाला. पण 100% तोच घेऊन पळाला का 100% तू अहो नाही सकाळी मी आले ना इथं तो एकटाच आला होता बस मधून उतरला तो पण पाहिला त्याचाच कारभार असं मला माहिती त्याच्याशिवाय माहिती व्हय? कारण तो आहे ना तो मागं पुढं सारखा लाईन मारला. तुमची बायको तेच ना ठक्की ना काळी जाडी तीच आहे ना पण ती नव्हती त्याच्या संग पाहिला अहो नव्हती त्याच्या संग असं जो 100% बरोबर आहे. थोडं इकडे तिकडे बस स्टँडवर पहा ना अख्खा बस स्टँड फिरतो मला ना नजर कमी दिसायला कमी तुम्हाला जवळून बी गेली तुमची बायको तरी दिसणार नाही हिरवी साडी नेसली हिरवी का चला मी पाहू लागायला मदत करीते चालू करबा मदत तेवढी मला सहकार्य हा ना मला बी चांगलं वाटा ना हो तुमची बायको तर काय भाकर गोड लागा ना मला माहिती ती का तिकडे ते संडासाकडे तिच्या गाव नाही नाही दुसरी मला तशीच वाटली बर का नाही वाटत या इकडं इकडं पाहू पा काका तुम्ही माझ्यासोबत आहे काका तुम्ही पिशवी अशी खालीच ठेवा ना तुम्ही माझ्यासोबत आहो चांगले चांगले पोरं सुद्धा पाहणार नाही माझ्याकडे आता पोऱ्यांचं काय मला मा बायकोचं पडलंय तुला पोऱ्यांचं पडलंय अहो नाही पण माझं बी व्हायचं जायचंय ना अजून तो भाई परत माय किती छान छान कॉलेजचे पोरं आहेत त्याने पाहिलं पाहिजे ना माझ्याकडे माय इतकी गणगण झाली तुला सांगतो तर तू मापणे तिकडे 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 ती का तुमची बायको नाही नाही का काय बाई तिला जाडी इकडं मी आले मला नवरा पाहिला आणि याची बायको शोधायला लावून राहिलं मला नाही खरं नाही इकडं पहा ना इकडं तिकडं पहा ना तुम्ही नुसतं चालूच राहिले उठावानी कुठं आहे कुठं नाही तुमची बायको तुम्हाला गरज नाही का बायकोची नाही ना कुठंच नाही नाही आहे ऐका ना काका मी काय म्हणते तुम्ही ना आता काय करा माहितीये का काय करू इथं शोधून शोधून थकलोय आपण नाही का तर आता आपण काय करू रिक्षाने जाऊ डायरेक्ट बाबूरावच्या घरी जाऊ त्याला काय माहिती आपण त्याच्या घरी चाललो जर लपून ठेवला असेल त्याने ते सापडेल तुमची बायको चाल भाऊ हा चाल पण रिक्षाचं भाडं तुम्हाला खर्च लागल खर्च हा सापडेल ना पण नक्की सापडेन तुम्ही ताण नका घेऊ मी आहे ना सापडावायला नाही तर एगो नाही ना मला तर कोणी बायको देणार नाही परत जाऊ द्या ती नसली तर आपण तुम्हाला दुसरी बायको नाही ना बी वाटणार मला या वयात कोण बायको हा, देतो मला तुमच्या कानाला बी फरक पडेल ना नाही नाही कानाला जाऊन ते फरक पडतो बाबा दिसत आहे नाही तुम्हाला कोणती बायको भेटणार आहे असं इकडे तिकडे पास झाला ना काका तिकडे काय पाह तिकडे सगळ्या गाड्याच असले एखाद्या हाटीलाच मग एकदम मस्त प्रवास झाला दिंडीचा वारी मस्त झाली आता आपली काही टेन्शन नाही आता आय 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 एकदा मनापासून जर निघालं ना बरोबर होती वारी नाही तर निघोस तरच फक्त माणसाला दाग देखू राहतो आईला एवढं लांब पायी पायी जायचं आजारी पडतं का पाण्या पावसाचं असं तसं काय नाही मनात विचार नाही घेतला ना फक्त देवदेव करीत जायचं कोण आहे हो अहो पुढून या ना आता डोळे दाबून काय करतात हां ते काय भाषा आलं म्हणजे झालं व बस आय 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 बस पहिले लगेच हात ओळखायचे हा? हा आता काय झालं आता वय झालं वय झालं मग आता हात ओळखायचं आता का वय राहिलं का मावाला काय 70 चालू आहे का 75 चालू आहे नाही नाही चालू आहे 45 हा मग झाले म्हातारे 45 वर्ष मग आता काय 50 वाला निमेष झाली निमे आयुष्य काय राहते निम्म झालं ना मग निम्म अजून राहतं ना निमे म्हणजे काय 100ला थोडं पोहोचणार आहे पांडुरंगाची कृपा जरी पोहोचलं 100ला तर चांगलंच आहे कस का झाली पहिली वारी एकदम याची आनंदात झाली वारी तुला सांगतो जसं निघालो हा तर कुठं काटा भरला नाही कुठं पाऊस लागला नाही कुठं काही तकलीफ झाली नाही फक्त रामकृष्ण हरे विठ्ठला विठ्ठला नाम जप करीत चाला हां नाम जप करीत गेलो मस्त रस्त्यानं इतकी पब्लिक बाबा बाबा तो आनंदच वेगळा त्या आनंदासारखा आनंदच नाही नाही पुढं. नाही कुठंच नाही हो कुठंच नाही लोक पंक्ती देत्या बाबा बाबा पावलात 1-1 किलोमीटरला कोण बिस्लरी देतं
कोण चहा देतं, कोण बिस्किटचे पुढे देतं, कोण काय काय देतं. लय माझ्या दिंडीमध्ये वारीमध्ये हो देवाच्या नावानं. आणि सगळं नुसतं हरिनाम पाठ चालू राहतो. अरे नुसतं बाप, भजनं, डोक्यात गवळणी. दुसरी गणगणच नाही. नाही नाही, घरचा विचारच करायचा नाही. जो माणूस वारीत जातो ना त्यानं घरचा विचार करायचाच नाही. येतच नाही ना विचार. येतच नाही. हो, माणूस त्याच ध्यानी राहतं सगळं. मी काय म्हणतो ऐका ना, बोला. मला पुढच्या वर्षी घेऊन चला. पुढच्या वर्षी जाऊ ना. जगलं वाचलं भगवंताने ठेवलं तर पुढल्या वर्षी चालतो हा माणसं नाही, सगळं. तुम्हाला काही नाही म्हणणार. नाही सांगतो. पांडुरंग आहे ना तुमच्या पाठीशी. नाही पांढरा तर आहेच आपल्या पाठीशी, त्याचं नाही काही. पण मग ये मग पुढल्या वर्षी मग जाऊ. मग आता शेतीचे तर वक्कर कामं पडले असेल. हा मग आता कामं तुमणार तर महिनाभर गेलं म्हणल्यावर काही पेरणी राहिली करायची. आता घेतो उद्या बिद्या पेरून. रात्रीत आलोय. ते याचा राजीनामा झाला ना सरपंचाचा. कोणा गुग्याचा? हा, काय झालं? घरकुल घोटाळा. हा नाही तो होणारच होता ना. ते मला माहितीच होतं. म्हटलं हे तर आपणच काय- सस्पेंड केला ना. तुमची आपण- वहिनी होती ना. हा होते का? मग मग काय नाही ते असल्या मग काय ते तुम्हाला सांगितलं नाही का? नाही फोन मी नाही तर मी वारीत होता ना. काही तुम्ही आजच आले का? रात्री आलोय. हा का? हा. आणि तुम्हाला जोडी ती हे होते ना, कोण? ते काका आपले इटेल कांगण्यात ते होते ना. शिरपत काका. इथे हा काका शिरपतराव होते ना. त्यांचं कसं काय आलं का? शिरपतराव ते आमची थोडी चुकामुक झाली हा का? गर्दीमध्ये. गर्दीला होती ना पण त्यांना उमजल का घरी? शेवटच्या दिवशी. तो म्हणे येतो. मग आता फोन केला त्याला. तो म्हणे अहो तुम्ही कुठे? तो म्हणायचं तुम्ही कुठे? अरे म्हटलं बाबा मी पारदर्शन करून आता इकडे स्टँडवर आलोय म्हटलं बाहेर. तो म्हणे मी इकडेच देवाजवळ. काय सांगत तुला विशाल, हा ते शिरपतराव ते होते ना, हा, आम्ही बरोबरच होतो. ते आहे ना बरं का, हा. शिरपे आहे ना, त्याची बायको आहे ना एकदम मांदाड आहे. नाही ते मांजर जावायचं पण आता कसं आहे, बारीकच झाले असन. संगमंग होतो ना भाऊ. गर्दी राहते. हा आज 10-11 लाख लोक म्हणते काल आहे. हा मग एवढी पब्लिक या दर्शनाला माहिती का. तेच ना. तर तेवढ्या गर्दीतून मा संग चांगला होता हो. ते कुठं सटाकला मापासून. कोण शिरपतराव? हा तो दिसलाच नाही. त्याची बायको मा संग. पण त्याची बायको नंतर पाहतोय का ती डोली बारीकच झाली असेल आता. हा, लय भारी आहे. लय चालायची. हा तुरु 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 तुरु. हा दम लागायचं तिला. हा हा ते पण तिला म्हणायचं बस जाय दर्शी. काही एवढं काही नाही. मग आम्ही एक ठिकाणी बसून घ्यायचो. कजाडी झाली तिकडं तर जास्त नाही, खाऊन नाही. पावला पावला. थोडी बारीकच झाली. हा काय? पण मग ते काय झालं मग मापासून ती त्याला गावसाली गेली. कोण? त्याची बायको. शिरपतची बायको. हा बर. मग त्याची बायको गावसाला गेली ना. ए, मी इकडे तिकडे पाहतो कुठं गेले. आणि एक त्यांचा फोन लागा ना. म्हटलं आता यांचा त्या विषय सोडून आता आपण. मग मला गाडी भेटली. मग मी आलो निघून. मग त्यांना सोडून आले तुम्ही? मग आता काय करणार, पर्याय नाही ना. आणि कांगण्या? हा कांगण्यान मी आलो निघून 2 जण. हा का? हा त्यांचे काही प्रॉब्लेम नाही? नाही त्यांचं काही त्यांची- नाही. नाही काही नाही. त्याच्या मुखात गंज दात नव्हते पण गंज खायचा तो. हा. गप हाणायचा. आता एवढी मोठी. परत काय झालं? हा. काय झालं माहिती विशाल. हा. आता त्याच्या बायकोची बॅग आहे माकच. एवढा बोजा मा डोक्यावर. काय सांगतो. म्हणजे तुम्ही काय तिथं वजन वागायला जायला होते काय? काय सांगत आहे हा? ती मला म्हणत सांभाळा येडं. अहो फोन करू कटाळलो. म्हटलं आता नावीला जाते. एवढं पब्लिकमध्ये कुठं गावसाची आहे. दोघंही नवरा बायको. मग जशी घेतली तिची बॅग, जशी डोक्यावर टाकली, जसं स्टँडवर आलो आणि जशी गाडी पकडली तर डायरेक्ट संध्याकाळी घरी 12ला आलो. हा का? हा अजून तर कायच्या घरी आले नाही. पिशीच्या बातीची इडच आहे. मग आता येईल आपण तो शेरपत्राव मला पिशी विचारायला बायको बरं विचारायला. चला येऊ का मग? हा येऊ का मग? हा ये मग आता काय. मग पुढल्या वर्षी यायचं असेल तर मग 8-4 दिवस आधी तयार राह. हो. काय पैसे लई लागते नाही सांग. 1000-2000 सांग असले तरी होत. हा. पण रस्त्याने इतकी जेवायची मजा. हो का? आंबरस म्हण नको आणि काय म्हण हो नको. का? लय खायचो आम्ही. लय खायचो. मांडे राहते का? मांडे? मांडे पण मग हा का? मांड्याचं जेवण. चालेल. डोंगरगणला तर मांड्याचं जेवण राहतं. आंबरस एकदा मी ना जेवलो होतो. हे होतं काय माहिती का? काय नव्हतं ते ज्वारीच्या भाकरी होत्या आणि पिठलं होतं. हो तुम्हाला सांगतो इतकं मजा आली जेवायला. काही ठिकाणी पैठणच्या पुढं होतं. काही ठिकाणी शेंगुळे कुळदाची, बाजरीची भाकर, कांदा. हा का? हा लयच मजा केली बा तुम्ही. लय मस्त. ते तुम्ही खायला गेले होते का वारीला गेले होते? नाही आता उपास करत राहते ते घरी. खावायला लागत चालावायला लागत असं आहे ना. चला मग येऊ का? हा ये. हा? मळ्यातले काम जरा नाही आता बिलकुल आता ट्रॅक्टरवाल्याला फोन केलाय. मा ट्रॅक्टर का पण नाही सांगितलं? आता आहे म्हटलं तुला वेळ आहे का नाही. त्याला फोन करून नाही सांग पहिले. बरं त्याला नाही म्हणून मा सांग. ट्रॅक्टर घेऊन येतो मी लगेच. रात्री नाही येऊ टाळायला फिरू त्याचं. आता कसं आहे बरोबर नाही वाटत. सांगेल आठवतं त्याला ना. तो सांगतो सांग. पैसे पिकावर द्या. नाही काही नाही झालं. मामा बा. त्याला पिकावर द्यायची. त्याला कॉपी रोख द्या काढून. आता का माग पैसे का लगेच. बरं चला ठीक. बिबारानं तर उधार आणलंय. चला मग येऊ का? हा ये. यायला हा मग शिरपतराव ते आले नाही अजून.
आईला कुठं चुकला का काय शिरपत आहे पण त्याची गाठभेट झाली म्हणजे बरोबर नवरा बायकोची. नाही तर बायको एका गाडीनं शिरपत एका गाडीनं जाऊ मरो येतील आपण पाहायला आहे त्यांची बॅग माझ्याजवळच आहे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. काका नका रडू, आता आलोय आपण बाबूरावच्या घरात. रिक्षावाल्याने तिकडे उतरून दिलं पार. बाबूरावनं दिली पाहिजे माझी बायको परत. अहो दिन ना असली तर, पण मला नाही वाटत बाबूराव पळून आणीन. त्यांची जर काय शपथविधी झाली असेल मी नसतो ती आली पाहिजे ना. तसा बाबूराव लय चालू माणूस आहे बरं का. ती मला कटाळली होती मग ती तो कधी शेंदूर लावून जाईन म्हण. हा का, हा तुम्ही लई चाप दावली असं. नाही ना आज बावली काय तिनं मला हात गेले. या आण ते आण, हे करून घाल ते करून घाल. असं नाही, असल्यावर आहे ना माणसाला किंमत नसती, आणि जाऊन नाही राहत ना मग त्यांना किंमत कळती. हा ना. कशात बाबूराव काका बरे आहेत का? हा बरं आहे बरं आहे या. अरे काय बाबूराव, अरे कम से कम सांगू तरी यावा. मी येड्यावानी बसतो गाण 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 पाहत. अरे गाणगाण्याचं काय झालं आता पब्लिक किती होती आणि तू असं म्हणला नाही का मी जाऊन येतो इतक्या कुठून. हा अरे त्या दिवशी नाही का तो आंबरस होता, हा 3-4 वाटे आंबरस पेलो. हा. त्यानं माहिती गेली तब्येत बिघडून. तब्येत बिघडल्यामुळे म्हणलं आता आहे ना तोवर जाऊन येतो. त्या तोवर तुम्ही लगे फरल काय म्हणत वाट्या तुला खायचं सुत आहे का? नाही बाई अरे माय का डोळे कुठे यायला गेलते काय? बरं मी काय म्हणतो तिला भाडं तांब्याला रस प्याला तांब्याला डायरेक्ट. ती जाऊन दे मरते तिच्या का भाड्या पैसे नव्हते तोच भाडं घातलं का? काय कोण भाडं घातलं? बाळ काय झालं माहिती का? ऐक तू जसा गेला कुठं तरी आणि तू काय दिसाना मग तुझी बायको गेली तुला पाहायला. अहो काका ते संडास ब्लॉक झाले होते. ते काय झालं, वरून तांबे तांबे आमरस पिले. हा. त्यांनी मला सांगितलं म्हणे मी आमरस पिलो म्हणे, संडासातच ब्लॉक झालो म्हणे. नंतर बरं मी काय म्हणतो बरोबर तिला हाक मार त्या पोराला खेळण्याची पिशी तिच्या काही का? अरे काय बोलतोय काय वागतोय तू शिरपत? तुला पटायला पाहिजे रे. काय? अरे तू कुठं तुझी बायको कुठं? तुझी बायको तुला पाहायला गेली. अरे नाही ना अहो कसं झालं ना, त्यांनी आमरस पेले होते बरोबर. हा. हा तो आमरस वरून पेले आणि खालून गळायला लागला. हा, हा हे गेले संडासात. हा. संडासाची बिजागिरी लागली पक्की. हा आणि ते संडास कोणचं होतं, ते गाड्याचं नाही राहत का ट्रॅक्टरचं. हा त्या लोकांनी ट्रॅक्टर जोडला आणि यायला फार लांब नेऊन सोडलं. म्हणजे खाली करायला गेलं तर घेऊन बरी एक बरं झालं. बाय. एक बरं झालं तू मा बायकोला घेऊन आलं हे तरी बरं झालं. ए नीट बोल बरं का तुला एक सांगतो. तुझी बायको तुला पाहायला गेली. पुढे नकलला बाड्या करू. काय माझा या असं नाही असं नाही करायचं. ही बाय पिसेन बी सगळं इडच आहे. हा मग तेच सांगतो हा, ऐक ना. हा. तुझी बायको काय म्हणा बाबराव तुम्ही इकडे बसा ही माई बॅग आहे ती सांभाळा. मग 2 तास वाट पाहिजे तुझ्या बायकोची. नको मस्करी करू रे. रडत होती ती रस्त्यानी. अच्छा आता काय ते ठेवायची वस्तू बरं देवाला गेलतो ना आपण. बरं कोणत्या घरी चाय प्यायला गेली? कुठं नाही रे. तुझ्या अरे बरोबर मी गेल्या. अरे मी रात्री 12 वाजता आलोय. मग त्यांना का रात्री 12 वाजता तुमची संग यायला आणि का तुला एक सांगू का हम्म. मागून नंतर गाठ आहे ना तुझ्या बायकोची आणि कांगण्याची वयल आहे. हा का? हा कांगण्याला फोन कर तो नाही काय नाही तुम्ही ते नका फोन कर बरं कांगण्याला. कांगण्यात घेऊन गेला आवाज सुट्टीला. मोठा कर. कारण की बॅग बॅग आणली भाऊ शिरपत काका, बोजा. तुम्हाला एक सांगू का, बाबूराव काका आहे ना 100% खोटं बोलत आहे. येईन मागे एक टक्के नावाची बाई पळून आणली होती. ए पुरी काय बोलत ती हा म्हणजे दिंडी जातो म्हणजे बाय पळून आणतो काय मी. नाही तुम्ही हा कुठून तरी हा, काय आणली. झालं नीट बोल जरा. तुम्ही आणली नव्हती म्हणजे काका. तो मा जोडीदार आहे. तुमची बायको येणी ना मागच्या वर्षी 3-4 जणांनी हा झालं गुग्या झालं कांगण्या झालं. येणे काय केलं तर एक वायू काय काढली ती दिंडीमध्ये. हा मी हाणून पाडली होती ती. बरं कर बरं त्याला फोन. आईला तुम्ही ना बोलो काही ना टच अप करता रे हो लय अवघड आहे रे. त्याला फोन करते. थांब आता तो इटलाय ना लागला का नाही फोन? काय त्याला झोपला काय 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 थकलं असेल ना रे ते थकलं असेल ते. हॅलो हॅलो जय हरी. अरे ते याची बायको आली का तुला सगळं तू आणली का शिरपतची? मग इकडे आपल्या घरी ये ना. घरी आणली का तू? अरे तो बा घरी आला पाहायला. त्याला कुठला धरून त्याला मला त्याला नेले काम ना. हॅलो हा बरं झालं तुम्ही नेली पण तिला आहे ना सुंदरच्या गाडीमध्ये बसून द्या. मी स्टँडवर वाट पाहतोय तिची. आता नाही येणार ती. का? आता पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरवर जाऊन आली ना. नाही आता परत चाललो. परत पुढच्या एखादशीला हा मग आता ती काय वार करत होती का ना मग? काय
बघा ना भाऊ, जायचंच म्हणजे आता उद्या निघायचे आम्हाला. तिलाही ना दिंडीत खायला लय भारी भारी भेटत ना, घरी स्वयंपाकात ताण होत नाही ना. हा. तिला इनावणी करा म्हणा, तो नवऱ्यानं लय बारीक तोंड केले म्हणा, बायको करता येडा झालाय म्हणा, तू जाय म्हणा घरी. बस 2-4 दिवसानं आणून घ्यायचो. 2-4 दिवस एवढं का बरं? टाइम लागेल. काय पाहुणचार चालू काय? हा. बरं बरं, तिलाही ना पंढरपूरवरून आली, तिला काय बोंबील मासे सुकट नका सारू. नाही मासे आणले ना, मराळ मासे. तेव्हा लय आले का? नका हो, मग लय पाप होईन. अहो तिला मासे नाही आवडत आहे, ती म्हणे मासे दाना मरळ. मर आता बोल बाबा, मग अक्कल बंद झाली. का रे? हा. अरे कमीत कमी मी एवढ्या गरजेतून घेऊन आला, त्याची बायको फोन करून सांगायचं ना मला किंवा त्याला. माग लागली की. तो माग लागली हा. काय रे तुम्ही बायको? तो मोका जात नाही, तो कशी काय माग लागली? अहो तिथे लय जीव आहे माझ्यावर. आईला घट्ट झाली आता. काय बा तिकडे आलो, कापू टाके बघा तुम्हाला मी. आता यायची बायको भेटली, आता मग मी येते. आता आहे ना आलो लगेच तिकडे. हा. बाबा का मग बाबरा हा ये मग काय आता जातो सापडली तुझी बायको कांगण्यात. हो, बाबूराव हा काय कुठे चाललंय? काय नाही, जत्राला गेलतो. हा का, बसा ना. ये जत्रेला गेले ते, हम्म. झालं का दर्शन? नाही दर्शन आहे ना, सगळ्या लोकांना जत्रा चांगली झाली, पण मला दुःखात झाली. म्हणजे काय हातपाय दुखू राहिले का, काही दुखू लागलं? नाही नाही, मावा तंगडा मोडला तर चालला असतं. मग काय डोक्याला मार लागला? काय झालं, जत्रात माझी बायको चुकली होती. म्हणजे तो कसा आनंद राहील मला. अवघडच आहे. काय बाबूराव, काय बघताय इकडे तिकडे? नाही ते बरोबर आहे ना, त्याची येते काय बायको पाहत होतं म्हटलं इटल कांगण्यात गेले ना ती, आणि ती तिकडे का बरं गेली? आणि याला बायको सांभाळता नाही आली, लोकच घेऊन पळाली. मग आता काय करायचं? काय अयो, आलं अहो, हे दुसऱ्यांच्या बायका सांभाळण्यात बिझी असतील, यांना यांची हा. बायका तसं नाही, जाता नाही ना आम्ही आंबरसला पिलो मी, आणि मी बसलो, मला पोट आठवण, मी बसलो संडास मध्ये. तेव्हा तर ते नाही का गाडीचं संडास ट्रॅक्टरचं, आणि नेमकी मला मध्ये बसेल मी, तिने काय पाहिलं नाही. तो गेला 1-2 किलोमीटर खाली करायला, मी गेलो तिकडे, बायको चुकली इकडे, आता काय करायचं? अरे देवा, काही खरं नाही बाबा तुमचं. म्हणजे संडास खाली मग आता करायला. कोणाकडे आहे ती? आता ते आहे कागण्याचे आहे. कागणे भाऊंची इथे आहे ते का? देतो म्हणतो 2-4 दिवस नाही पाठवणार. हा, मग जरा चोळी बांगडी करायची असेल हा, त्यांना. पाहून आता रक्षाबंधन आलं 1-1.5 महिन्यावर, मग ठेवून घेते महिनाभर. नाही एवढे दिवस काय, मी चालू आहे आणि लगेच. लगेच आणायचं. याला काय दम निघतो? हा. म्हणजे कसं आहे, बायको सांभाळताना आली परत तिला घ्यायला बी जायचं. नाही नाही, झालीच चूक भूल. गर्दीमध्ये पब्लिक लय तिथे लय पब्लिक. 12-13 लाख लोक. मुंगी दिसत नव्हती खाली, मुंगी माती दिसत नव्हती, माती. हो, पाय पडायचे कोणाला. बस स्टँड वरून एकटे झाले का तुम्ही? हा, तिकडं लय पाहिलं आणि एक रिक्षा केली, इथं आलो, म्हणलं बाबाराव सगळं होता. बरं येऊ का बरं मग? तू बॅग घेऊन जाय. बरं हा. तो बायको सांगू बॅग आणली म्हणून. हा बरं. व्यवस्थित जा जरा. ती बॅग सांभाळ, आणि त्या बायको सारखी बॅग जायचं नाही, नाही नाही. घेऊन. अहो मुडका अडकन तर फाशी बसान. नाही आता काय नाही. जाऊ पुढले गड्या. या का? पुढले येशील पंढरपूरला? हा, पुढल्या नको बाबा नको. आता पुढच्या बायको वर्षी हरवली, पुढच्या वेळेस ती हरवली. पुढच्या वर्षी ना मी एकठाच येईन, नाही तर बायकोला तू घरी. एकटा येशील, मग तू दुसरी बायको घेऊन येशील. नाही रे, तो भरोसाच नाही मला. मला काय 100 बाकी आहे का असं? लय अवघड आहे हे बाबा. असे लोक राहते पाहिजे ना दिंड्यामध्ये. दिंड्यामध्ये जाताना यांना बायका सांभाळता येत नाही. मा एक मत आहे, जोडीने जाऊच नाही, अहो, एकट्या माणसाने जावा. चांगलं असतं उलट जोडीन जा. काला तुम्हाला कळतच नाही. याची चुकबुल झाली कसं व्हायचं? अहो पण मग आता ते झालं त्यांचं अंजून येऊन काय जर तो करणार? कांगण्या नसता किंवा मी नसतो, त्याची बायको कुठं राहिली असती? मग तुम्ही नसतं असं मी तर कांगणे भाऊंची इथं बायको गेली म्हणून तुमचा काय संबंध आहे तिथं? माझ्या नेले ना त्यानं, मग माकडे आली तिची बॅग मी आणली. अरे हा. तुम्ही इकडेच घेऊन यायची. काय आला इकडं आणती? तो कसा आहे? कसं आहे काय? हा, लय सौशकवर माणूस आहे तो. त्याला 100% वाटलं असेल तुमची तिथं म्हणून तू इकडे पाहायला आला. अहो तुम्ही आहेच तसे रंगीला. हा म्हणून. तुमच्याकडे बघून चांगला चांगला वाटत. तुम्ही माहिती का, देवाचा जरी फोटो घेऊन बसले ना, तर मागच्या साईडने जर कोणी उभं असं म्हणा, नाही बाईचाच फोटो घेऊन बसले, हा बरोबर. एवढं तर आपल्या नजरेत का नाही? हा, येतो मला म्हणायचं फक्त. अहो काय म्हणायचं, काही खरं नाही बाबा. बाकी काय म्हणता, काय चाललं? काय हा. मग तू आल्यास या टायमाला वारीमध्ये नाही बाबा. किती भारी दर्शन झालं असतं. अहो मग ज्या दिवशी माझा नवरा इथं राहिला येईन ना गावामध्ये, त्या दिवशी मी नवऱ्याला घेऊन जाईन. तोपर्यंत मी काय हा, जाणार? तो नवरा काच येतो लवकर, काच येतो म्हणजे तर तू म्हातारी वशील. होऊ द्या. तरी पण मी माझ्या नवऱ्यासोबतच जाईल. हा. तुमच्या सोबत तर काय जाण्यापेक्षा ते बरं नाही का? आयुष्यभर नवऱ्याची वाट बघत बस. तुला नेला असं सांभाळून आणला असते मी. काही गरज नाही. हात मी धरून येणार. नेला असतं, हात धरून आणला अहो असतं. मी हात धरून तुमच्या सावली सोबत मी नसते रे, हात धरून तर लांबच राहिलं नाही तर असतं. मग- हे बघा, त्याची बायको कुठल्या कुठं हरवली ते बघायला पहिले तुमची इथं आलं. याच्यावरून विचार करायचा लोकांच्या मनात काय असेल हा तुमच्याबद्दल, ते बरोबर. आहे की नाही? बाबरा, मला एक कळत नाही,
लोक असे डायरेक्ट त्यांच्या बायका कुठं गेल्यावर कुठं जाऊ द्या लगे तुमच्यावरच कसं काय डाऊट घेता हो? संगमंग होतो. अगं बया काय झालं संगमंग असल्यामुळे त्याची आम्ही बायको आणि तुम्ही काय एका वर्गात होते काय नाही मला हो, कुठे यार आम्ही ग्रुपने गेलतो ना यात्रेला कुठं? दिंडीमध्ये पंढरपूरला. त्याच्यामध्ये पण तुम्ही तुमची बायको सोडून त्याच्याच बायकोचा हात धरून चालले नाही बाबा ऐकलं नव्हतं नेल काय खरं नेलच नव्हतं बाबा ऐकलं मी. लोकांच्या बायका असल्या तुम्हाला तुमची बायको तशी गोड लागण नाही मी तो मित्र आहे माझा हा ना मग आम्ही ग्रुप नव्हतो. मित्राची बायको काय आणि तुमची बायको काय सारखीच नाही पण तसं नाही ना आपलं देवाला जायचं ना असं नाही उद्योग करते आपण. हा येऊन पण आजपासून म्हणलं ना तुम्ही येऊन तरी ते पण करायचं. तुम्हाला सांगू का मला काय पटलं नाही भाऊ ते तरी बी तुमची इथे चालले म्हणून नाही जाऊ दे, आले तर मग विश्वास बरं, आहे जाऊ ना. दे चला जाऊ का मी त्याला विश्वास आहे मावाला. हा? जेवण झालं का हा जेवण झालं आता हे ट्रॅक्टरवर राहिलं पेरायला. हा काय पेरून देतो. पेरायचे आता सोयाबीन पेरायची काही भुईमुग पेरतो. तुम्ही पेरणार आहे का नाही ट्रॅक्टरवाला पेरेल. हा का मशीन राहते मशीन मध्ये बी टाकून द्यायचं. काय खाल्लं आज आज काही नाही कोबीचा कांदा खाला काही भेंडी खाली सुकी. हा का लय चांगल्या चांगल्या भाज्या खाता हो एवढा भाजीपाला महाग झाला तरी मग जेवायला नाही खायचं मग खात्या पडलं चांगलंच खायचं कधी पण. तुमच्या नुसतं तोंडातच बळ आहे पण काही म्हणा तुम्ही कसं काय आता काम करायला ट्रॅक्टरवाला करण म्हणे तुमच्या नाव खिचडी भात नाही खाती जरा. खिचडी भात सारखं खाल्ल्याने रोज चांगलं असतं हा हा डेअरपट पुढे येतं त्यांना भात. येऊ द्या ना हा आता तुमचं काय बघा बरं हा न खाता बी आलेलं आहे मग ते पहिल्यापासून आहे मला काय मी खायला पहिलं नाही. हा पहिल्याला खिचडी भात खायले का त्यातले खायचो खिचडी भात ती मॅडम लोक करत असन सुंदर सुंदर ते गोड लागत असन भले त्याला मीठ का नसना त्याला हळद का नसना त्याला पाणी का नसना त्यात किडे का नाही का ना पण तरी बी हाणायचे. हाणायची काहून का मॅडमला सुंदर दिसत असत काय खरे चालले मी घरी तुझ्या बोलले का अजून? नाही करायचंय अजून जेवण माझा मसाले भात शिजला काय नाही भाजी अजून. बनवायची? मसाले भात मी बोलले दुसरं काय करणार होती? अहो शॉर्टकट मध्ये कामावर ते एवढं तू तुकट असंच राहतं करते माणूस. चालतं पालतं बरोबर. म्हणजे द्यायचा- एकटीच राहते खायला आता काय करायचं द्यायचा कुकर मध्ये टाकू तांदूळ अहो बाबूराव पण मी एकटीच राहते ना मग द्यायची काय मीठ करायचं मिरची टाकून झाला खिचडी भात. आणि त्याला बाकीचं का कांदा लसूण खोबरं पाहिलं हळद, पाहिलं तिखट. पाहिलं काय बघितलं पाहिलं. हा काय खरे तुमचं बरं जाय तुला लागणार भेंड कोबीचा कांदा आहे. घेऊन जाय फुकट तर तुमचं फुकट बी नको मला पोटाला तुम्हीच खायला खाते मला नाही आवडत खायला दलबद्री वाणी नको राहू. दळबद्रीवाणी तुमच्या सोबत राहायला लागल्यापासून तर मला तसंच वाटायला लागलं मी तशीच झाले दळबद्री जरा येते मी ट्रॅक्टर आला घेतो पेरून. हा. हा? चला आता ट्रॅक्टर आला घेतो पेरून. चला घरी लावून देतो शेती झाली वारी आता मस्त व्हायची माहीन टेन्शन नाही.